this video we are going to solve this 45th example. Identify the mood that underlying modal auxiliary verb show in given sentence. मग हे जे आहे underlined, this is called as modal auxiliary verb. Okay, modal auxiliary. मॉडल ऑक्झिलरी म्हणजे कॅन, कुड, मे, माईट. ओके, या प्रत्येकाचे काही ना काहीतरी मूड आहेत. ओके, मग ह्या अश्विनी कॅन स्पीक सेव्हरल लँग्वेजेसमध्ये कॅनचा काय मूड आहे हे आपल्याला शोधायचं आहे. ओके, म्हणजे अश्विनी काही लँग्वेजेस बोलू शकते, म्हणजे ती त्याची क्षमता झाली. मग हे परमिशनसाठी वापरलं आहे का, तर नाही. यू कॅन गो हे परमिशन आहे, बट अश्विनी कॅन स्पीक सेव्हरल लँग्वेजेस परमिशन नाही आहे. मग परमिशनसाठी यू कॅन गो, कॅन वापरू शकतो आणि मे पण वापरू शकतो. यू मे लिव्ह. कंपल्शन पण नाही आहे, हे कंपल्शनसाठी मस्ट वापरतो आपण. यू मस्ट कम्प्लीट इट. एबिलिटी म्हणजे क्षमता. ओके, कॅन इथं एबिलिटीसाठी वापरलं, हे आपलं उत्तर आहे. चौथं सर्टन्टी म्हणजे विल म्हणजे फ्युचरमध्ये हे घडणार आहे. आय विल डू दिस. मग हे सर्टन्टीसाठी विल वापरतो आपण. ओके, तर इथं सर्टन्टीसाठी विल, एबिलिटी आपण ऑलवेज कॅन वापरतो, कंपल्शनसाठी मस्ट, परमिशनसाठी मे किंवा कॅन. ओके, तर असं आहे. तर आपलं उत्तर आहे कॅन म्हणजे एबिलिटी. ओके, यू गॉट दिस. समजलं का? थँक्यू.